विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मान बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. नमस्कार, भेटी लगे जीवामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माऊली दर्शक जय हरी. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. ही प्रार्थना करत सगळ्या पालख्या, दिंडी आणि वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतायत. आज संत तुकाराम महाराजांची पालखी पिराची कुरुली इथे मुक्कामाला आहे, तर संत ज्ञानेश्वरांची पालखी जी आहे ती भंडी शेवगाव इथे मुक्कामाला आहे. आज भंडी शेवगावच्या टप्प्यावर धावा करण्यात आलेला आहे. माऊली आणि सोपान महाराजांच्या पालखीची बंधुभेट झालेली आहे. दुसरीकडे तोंडले मुंडले इथे आज धावा पार पडलेला आहे. अशा पद्धतीने आजच्या या दोन्ही पालख्यांबाबतच्या वारीमधल्या घडामोडी राहिलेल्या आहेत. अधिक बोलण्याकरता आपण जाणार आहोत आमची करस्पॉन्डंट हलिमा कुरेशीकडे. हलिमा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, आजचा दिवस आपण बघितला, एकीकडे धावा झाला, दुसरीकडे आज वेगळ्या पद्धतीने आपण बघतोय की बंधुभेट पार पडलेली आहे. पंढरपुरात आहेस तू, काय एकूण या घडामोडींबद्दल वर्णन करशील? याचं वर्णन करायचं म्हणत मी असंच म्हणेल की हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारे करी, वारी चुकू न दे हरी, वारी कधीच चुकू नको देवा माझी, अशीच इच्छा बाळगत पंढरीच्या दिशेने अगदी पंढरपुरापर्यंत वारकरी येऊन टेपलेले आहे. चंद्रभागा नदी सुद्धा अतिशय पावित्र्यपूर्ण आहे. तिचा उत्साह आहे तो आहे खळाळता भक्तिभावाचा आणि भक्तिरसाने नाहून निघालेला. याच रसात नाहून निघण्यासाठी राज्यातून, कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर राज्याबाहेरूनही अनेक वारकरी येतात. काही जणांना वारी करायला जमतं असंच नाही, मात्र आषाढीची एकादशी आणि त्या दिवशी विठोबाचं दर्शन मात्र ते चुकून देत नाही. आणि असेच अनेक वारकरी माझ्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण, जय जय राम. काय सांगाल माऊली, यवतमाळ सारख्या ठिकाणावरून तुम्ही आलेला आहात, काय नेमकी तिथे परिस्थिती आहे आणि पंढरपूरला यावंसं का वाटलं? पंढरपूरला यावं असं वाटतं की म्हणजे दरवर्षी आम्ही आषाढीची वारी पडू देत नाही आणि पडली नाही पाहिजे म्हणून दरवर्षी येत असतो. आणि पाऊस वगैरे आमच्याकडे बरा आहे, काही भागात नाही आहे पाऊस. काय सांगाल, म्हणजे काय विठुरायाकडे साकडे घालणार आहात? याच्यासाठी की पांडुरंगा सर्वीकडे पाणी पडू दे बा, सर्वांना पिकू दे, भरभराटीचं वर्ष जाऊ दे. अतिशय साधी असतात ही माणसं, आपण पाहिलं तर त्यांच्या बोलण्यातून आपल्याला ते कंपन जाणवत असतात. माऊली, काय सांगाल, काय नाद जाणवतो विठोबाच्या दर्शनासाठी येतात? भक्तीचा जो आनंद आहे हा जीवनामध्ये सार्थक करण्याचा आहे, म्हणून दरवर्षी पंढरपूरला येणारी ही संत मंडळीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी या वारीमध्ये भाग घेऊन पैदल जातात, काही गाड्या मोटाराने येतात आणि भक्तिभावाचा आनंद, त्या विठोबाचं दर्शन घेतात आणि भक्तीच्या आनंदामध्ये डुलून जातात. आनंदाचा सोहळा हा प्रत्येक जण आपल्या आनंदामध्ये डुलू लागतो. हा एक आनंदाचा सोहळा आहे. माऊली, आपल्या बरोबर एक माऊली आहेत, त्या बेळगाववरनं आलेल्या आहेत खास. माऊली, काय सांगाल, बेळगाववरनं तुम्ही आलेल्या आहात, किती जण आलाय तुम्ही? खानापूर, बेळगाव जिल्हा, खानापूर तालुका, जवळजवळ 100 लोक आलेले आहेत आमच्या गावचे. आणि असं प्रत्येक आषाढीला आम्ही येतो दरवर्षी. आता माझी 14वी 15वी वारी चालू आहे आणि याचा महिमा आघात मोठा आहे म्हणून आमच्या गावात भक्तिभावाने भजनी येते. अगदी भरपूर आमचे मंत्रुगा म्हणून खेडा आहे, त्या खेड्यामध्ये आमच्या गाव 1 नंबरमध्ये, खानापूर तालुक्यामध्ये 1 नंबरवरती आहे भजनाच्या ह्याच्यात. त्यामुळे आम्हाला सगळं बरोबर वाटतं भक्तिभावानं. बरोबर, एक भक्तिभावाचा आनंद राहतो, एक समाधान असतं. आषाढीची एकादशी ही फक्त एका दिवसासाठीची नसते, तर ती एक महापर्वणी असते सगळ्याच वैष्णवांसाठी. आणि ती अनुभवण्यासाठी प्रत्येक जण महिन्यातील 2 एकादशी ज्या असतात ते जण करतात. शुक्ल पक्ष असेल आणि कृष्ण पक्ष यामधील एकादशी ज्या येतात त्या वैष्णव जण असतात ते करत असतात. त्यामुळे आषाढी एकादशीचा सोहळा हा न टकळे म्हणा किंवा तो जो आहे तो मनाच्या आघात अशा खोलपर्यंत जाणाऱ्या सागरापर्यंतचा तो आहे आणि तोच अनुभवण्यासाठी अनेक जण येतात.
अगदी धन्यवाद हलिमा या सगळ्या माहितीबद्दल. माऊली, आपण बघतोय की अथांग समुद्र आहे पांडुरंग म्हणजे, आणि त्याचा शेवट कधीही सापडू शकत नाही, आणि जो शेवट शोधण्याचं जरी ठरवलं तरी तो कधीही सापडू नये अशी अपेक्षा व्यक्त करत हे वारकरी या पांडुरंगाच्या दर्शनाकरता म्हणून पंढरपूरच्या दिशेने धाव घेत असतात. आपण पाहतोय की आषाढी एकादशी अवघी 2 दिवसांवरती आलेली आहे. पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झालेली आहे. गोपाळपूरपासून सुरू होणारी पदस्पर्श दर्शन रांग आता मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचलेली आहे. दर्शन बारीच्या रांगेत भाविकांची संख्या वाढतानाच दिसते. साधारणतः पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी 10 तासांचा अवधी लागतोय. मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. पण बघतो की ह्या सगळ्याचं व्यवस्थापन करणं एक मोठी कसोटी असते. कारण आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे पत्र्याचे शेड्स आहेत. इथून खरी दर्शन रांग पदस्पर्शाची सुरू होते. मी आपल्या कॅमेरामॅनला सांगितलं की या बाजूला जर आपण सरळ बघत गेलो तर असे 3 पत्र्याचे शेड एकामागोमाग एक उभे केले गेलेले आहेत, आणि याच्यामध्ये 10 तासांपासून हे सगळे भाविक दर्शनासाठी उभे आहेत. म्हणजे एका भाविकाला या रांगेतनं पदस्पर्श दर्शन पांडुरंगाचे करेपर्यंत साधारणतः 10 तास जावे लागतात. मुखदर्शनाची रांग जर आपण पाहिली तर मुखदर्शनामध्ये फार वेळ लागत नाहीये, केवळ 1 तासात मुखदर्शन होत आहे. आणि त्या मुखदर्शनाच्या रांगेमध्ये साधारण आत्ता या क्षणाला 10 ते 12 हजार भाविक आहेत. आणि या पदस्पर्श दर्शनाच्या रांगेत साधारणतः आत्ताची संख्या ही 75,000च्या घरात आहे. त्यामुळे प्रत्येक भाविकाला दर्शनासाठी 10 तास अवधी लागतोय. आपण बघतोय की इथे सुरक्षा व्यवस्था आहे. प्रत्येक भाविकांना हव्या असलेल्या सोयी सुविधा इथं उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत. आणि ही पाऊस आला, ऊन दुपारचं वाढलं तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून अशा प्रकारे ही पत्र्याची शेड अशी इथे टाकण्यात आलेली आहे. आणि अशाच प्रकारची रांग जशी पुढे जाईल तशी त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. काही भाविक आहेत आपण त्यांना विचारूया. माऊली, कुठून आले तुम्ही? आम्ही शिरला अंधार येऊन आलेला. अकोला जिल्ह्यात? अकोला जिल्हा, तालुका पातूर. किती वाजता उभे राहिले रायनीत? आम्ही सकाळी 6 वाजता उभं राहिलो नाही रायनीत. 6 वाजतापासून उभंच आहो आम्ही. अच्छा, किती वेळ लागते पुढे जायला? पुढे जायला आता 5 वाजतात. 5 वाजता? हो. 5 पर्यंत दर्शन होईल? हो. आषाढीला नाही थांबणार? नाही, आषाढीला थांबायचं ना. पण दर्शन आधीच घ्यायचं? हो, दर्शन घ्यायचं ना. दर्शन आता किती रात्र होते का आम्ही? पण दर्शन घ्यायचं? दर्शन घ्यायचे म्हणजे दर्शनासाठी झालो ना आपण विठ्ठलाच्या. आपण बघितलं ना, विठू भक्तीची आणि विठू दर्शनाची ओढ असते, त्यामुळे किती वेळ लागला तरी दर्शनाचं आपण रांगेतनं जायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाजी कातबारे आपल्या सोबत आहेत, कार्यकारी अधिकारी आहेत मंदिर समितीचे. तर काय सांगाल की दर्शनाला साधारणतः 10 तासाचा अवधी लागतोय. आजपर्यंत म्हणजे अजून 2 दिवस आषाढी आहे, किती लोकांनी दर्शन घेतलं? श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष माननीय श्री तुकाराम मुंडे साहेब, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने यावर्षी आषाढी यात्रेचं आणि अधिक महिन्याचं एकत्र नियोजन केलं होतं. आणि यामध्ये महत्त्वाचा भाग असा असतो की भाविकांना लवकरात लवकर दर्शन कशा पद्धतीने देता येईल यात हे नियोजन सगळ्यात महत्त्वाचं असतं. सुमारे 5 ते 6 किलोमीटर भाविकांची दर्शनाची रांग असते. आपण बघतो की एकादशीला साधारणतः आषाढी एकादशीला 5 लाखाच्या आसपास हे भाविक दर्शन घेतील मुखदर्शन आणि ह्याच्यातलं असं सांगितलं जात आहे. पण आत्ता आपण बघतोय की 70 ते 75 हजार लोक या दर्शन रांगेमध्ये आहेत आणि साधारणतः एका भाविकाला दर्शन घ्यायला 10 तासाचा वेळ लागतो. अजून आषाढी एकादशी 2 दिवस लांब आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी कदाचित हीच तासांची कालावधी जो आहे हा तासांचा हा डबल सुद्धा होऊ शकतो, 24 तासापर्यंत देखील जाऊ शकतो. पालखीबरोबरच भाजीपाला विकत जायचा असा दिनक्रम काही भाजी विक्रेते करतात. दिंड्यांसाठी भाजीपाला विकत घ्यायला आचारी मंडळी येतात आणि भाजीपाला घेऊन जातात. जिथे पालखी असेल तिथं बाजार भरवला जातो आणि याच विषयी सांगते आपल्याला हलिमा. भंडी शेवगावमध्ये मी आहे. ग्रामीण भागातून अनेक गावं, अनेक वाड्या वस्त्या ओलांडत हा पालखी सोहळा मार्गक्रमण करत असतो. अशाच भंडी शेवगाव गावामध्ये मी आहे, जिथे पालखी सोहळ्यानिमित्त बाजार भरतो. आठवड्याचा बाजार हा वेगळाच असतो, मात्र पालखी सोहळ्याच्या निमित्ताने भरलेला हा बाजार जो आहे आपण इथे पाहतोय, याला ग्रामीण भाषेमध्ये आपण जर पाहिलं की भाजीपाला जो आहे तजेलदार असा सगळा भाजीपाला आहे. वांग, बटाटा, भेंडी सगळ्याच भाज्या ज्या आहेत अगदी तजेलदार ह्या भाज्या आहेत. त्याला ग्रामीण भाषेमध्ये माळवं असं म्हटलं जातं. हे माळवं खरेदी करण्यासाठी दिंडीतील अनेक लोक येतात, कारण की दिंडीचं जेवण करायचं असतं, त्याच्यामुळे ते पुढे येतात, बाजार करतात आणि पुढे जाऊन छान असं जेवणही तयार करतात. आपण जरा माऊलींशी बोलूयात. रामकृष्ण हरी. माऊली, रामकृष्ण हरी. काय सांगाल, हा बाजार नेहमीचाच आहे की कसला? नाही, माऊलीसाठी हा बाजार आम्ही ठेवलेला आहे. त्यांना लोक खूप लांब जायला पडतं, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी जवळ जवळ आम्ही त्यांच्याबरोबर जेजुरीपासून पंढरपूरपर्यंत जातो.
बरं, जेजुरी पासून पंढरपूर पर्यंत भाजी विकतच जातात? हा हा, त्यांच्यासोबतच असतो आम्ही वारकऱ्यांसोबतच. बरं, कसं घेतात लोक आणि काय त्यांचा प्रतिसाद असतो तुम्हाला? ते आमच्याकडून सगळ्या भाज्या घेतात. आम्ही जे म्हणेल त्या दरात देतो, त्यांना स्वस्त देतो. वर्षातून एकदा येतात ते आमच्याकडं, म्हणून आम्ही त्यांना स्वस्त भाज्या देतो. स्वस्त का देतात तुम्ही भाजी? कारण ती वारकरी लोक आहेत, ते वर्षातून एकदाच येतात. काय समाधान मिळतं तुम्हाला हे करतात? ते करतात, ते जसं त्रास काढतात तसं आम्ही पण त्यांच्याबरोबर हा त्रास काढतो. ट्रॉफिक मधून गाड्या आणतो, त्यांच्यासाठी भाज्या विकतो, असं करतो. माऊलींनी अतिशय छान सांगितलं आपल्याला. वारकऱ्यांसाठी ते हा भाजीपाला विकत घेऊन येतात. पहाटे 4 वाजल्यापासून हा बाजार सुरू होतो आणि आपण पाहिलं तर जेजुरी पासून फक्त वारकऱ्यांना हा सगळा माळव पुरवावं याच्यासाठी आलेले अनेक दिंडीतील लोक आहेत. छानशा भाज्या त्यांनी विकत घेतलेल्या आहे. माऊली, काय काय विकत घेतले? पालक भाजी आणि कांदे. बरं, कसं असतं दिंडीचं जेवण करायचं असतं, मग हा सगळा बाजार करायचा असेल तर काय करता तुम्ही? आम्ही स्वतः करतो. आम्ही म्हणजे आमच्या स्वतः खिशातून पैसे टाकून भाजीपाला हे घेऊन सगळे लोकांना जेव घालतो. 40-50 लोक आहे आमची. बरं, मग त्या सगळ्यांचा हिशोब ठेवा लागत असेल. वेगवेगळे भाजी, ताजा भाजीपाला मिळत असेल? ताजा रोजच्या रोज ताजा, रोजच्या रोज ताजा भाजीपाला मिळतो. कारण की हे आपल्याला माहीतच नव्हतं की अनेक लोक केवळ वारकऱ्यांसाठी भाजीपाला घेऊन पुढे येत असतात. जवळपासच्या गावातून ते माळवं खरेदी केलं जातं आणि वारकऱ्यांना पुरवलं जातं. यामध्ये सुद्धा सेवेचं एक समाधान ते लोक अनुभवतात. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, भंडी शेगाव. यानंतर भेटी लागी जीवामध्ये माऊली दर्शक वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. माऊली दर्शक ब्रेकनंतर आपण बघूया समाज आरती हा वारीतील महत्त्वाचा भाग आहे. मुक्कामाच्या ठिकाणी पालखी तळावर समाज आरती होते. यावेळेस कोणाचं काय हरवलं आणि काय सापडलेलं आहे ते चोपदार सांगतात. पालखी मध्यभागी असते आणि त्या भोवताली सर्व गोलाकार बसतात. बघूयात याबद्दल हलिमाने काय माहिती दिली. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, अशा या सगळ्या भावनांमध्ये वारकरी आता वेळापूरमध्ये पोहोचलेले आहेत. वेळापूरची समाज आरती मी आपल्या सगळ्यांनाच दाखवणार आहे. आपण इथे पाहतोय की सगळा वैष्णवजनांचा मेळा जो आहे तो इथे सगळे एकवटलेले आहेत. चोपदारांनी दंड दाखविल्यानंतर सगळ्या शांततेमध्ये समाज आरती जी असते ती पार पडते. याच दरम्यान हरवले आणि सापडले म्हणजे जर दिवसभरामध्ये कोणाचं काही हरवलं असेल तर ते चोपदारांकडे त्याविषयीची तक्रार मांडतात आणि ज्यांना कोणाला काही वस्तू सापडल्या असतील तर त्याविषयी सांगितलं जातं आणि अशातूनच कोणाला सापडलेल्या गोष्टी आणि हरवलेल्या गोष्टी यांची घेवाणदेवाण सुद्धा कधी कधी होते. यातच जर एखादी व्यक्ती हरवली असेल तरी त्याचं नाव पुकारलं जातं. हा सगळा सोहळा एक आगळा वेगळा आणि शिस्तबद्धपणे असतो. आपण समजतो की हैबत महाराजांनी सुरू केलेल्या या सोहळ्यामध्ये सरदार ते होते एक प्रकारे आणि त्यामुळे एक शिस्तबद्धता जी आहे ते आपण सगळेच अनुभवणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम, पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम, आंधळ्या जीवाचे तो जाणतो धर्म, म्हणून आलो गा देई माझे मज वर्म. वारीत समाजातले सगळे घटक सहभागी होतात. त्यात काही अपंग मंडळीही व्यंगाची पर्वा न करता वारी करतात. त्यापैकीच एक म्हणजे अभय नलगे. अभय नलगे हे संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांचे विद्यार्थी आहेत. अंध असूनही गेल्या 9 वर्षांपासून नियमितपणे वारी करतात. अंध असलो तरी काय झालं, माझी माऊली सतत माझी काळजी वाहते, अशी सुरेख भावना त्यांनी बोलून दाखवली. एक तर माझ्यातला दृष्टिदोष हा पांडुरंगाने दिलेली कमतरता नाही, तो एक प्लस पॉइंट मी म्हणेन की एक अतिरिक्त गुण मला अंधत्वाचा दिला की ज्याच्यातून एकाग्रता वाढली. परमेश्वराचं अस्तित्व ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज त्याचा विश्वास व्यक्त करतात त्यावेळेस नाथ भागवतातली ओवी आठवते. आंधळे जन्मले कुशी स्तनपान, आंधळे जन्मले कुशी स्तनपान करी अहोनिशी, परी न देखी आपुले मायेसी. एक आंधळ मूल आईच्या कुशीमध्ये जन्माला येतं, त्याला आई आपली दिसत नाही, पण म्हणून त्याची ती आई नाही असा अर्थ होत नाही. त्याला आई जरी दिसत नसली, आईला ते क्षणाक्षणाला दिसत असतं आणि आई त्याची काळजी वाहत असते. तसं परमात्मा पांडुरंग हा जरी
आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये सगळ्या ठिकाणी दिसत नसला तरी प्रत्येक क्षणाला प्रत्येक वारकऱ्याची तो काळजी वाहत असतो आणि त्याच्यामुळे दृष्टी नाही म्हणून वारीत चालताना मला काही अडथळा येतो असं कधीही होत नाही. हे पांडुरंगाच्या, ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या कृपेचं वैभव आहे. वा, किती सुंदर भावना अभय नलगे यांनी बोलून दाखवलेली आहे. म्हणूनच तर वारीमध्ये कोणतंही म्हणजे बरीचशी अपंग मंडळी असतात, अपंगत्वाचा विचार न करता, व्यंगाचा विचार न करता माऊलीने दिलेल्या ऊर्जेने पंढरपूरच्या दिशेने ते धाव घेतात. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पाहूया. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आपल्या कुटुंबियांसहित दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाला येतात. त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमचे रिपोर्टर सुनील उमरे यांनी. पंढरपूरच्या वारीला 700 वर्षाची परंपरा आहे. देहू आळंदीहून पायी दिंड्या 700 वर्षापासून येत होत्या. आता कालांतराने त्यामध्ये बदल होत बैलगाड्या, त्यानंतर कार आल्या. कार नंतर आता विठ्ठलाचे भक्त हेलिकॉप्टरमधून देखील येत आहेत. माझ्यासोबत आहेत हेलिकॉप्टरमधून विठ्ठलाच्या दर्शनासाठी सातत्याने येणारे आणि पालखी सोहळ्यासोबत चालत येणारे उद्योगपती अविनाश भोसले. सर, आपण विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहात. केव्हापासून आपण पायी वारी करता? 1993 पासून मी पायी वारी करतो. आज 23 वर्ष पूर्ण झाली. काय सर, काय भूमिका आहे? कशासाठी तुम्ही एवढा सगळा आपला व्याप सोडून पायी चालत असता? काय अनुभव आहे आपला? माझे आजी आजोबा वारी करायचे. घरात पहिल्यापासून वारकऱ्यांचं वातावरण असल्यामुळे 1993 पासून मला असं वाटलं की आपण वारी चालू करावी आणि ज्या वर्षापासून मी वारी चालू केली त्या वर्षापासून माझी अशी भावना झाली की आपली बॅटरी गेले 10 दिवस चालल्यानंतर फुल चार्ज होते आणि ती 350 दिवस राहते आणि मग परत कधी पुढच्या वर्षीची वारी येते याची मी वाट बघत असतो. त्यांच्याशी कुटुंबियांशी बातचीत करूया. काय आपला अनुभव आहे वारीतला? 93 सालापासून आमच्या वडिलांनी चालू केली तेव्हा आम्ही 13 वर्षाचे होतो फक्त. तेव्हापासून आम्ही बघत आलो आहे आणि तेव्हा आम्ही शाळेत होतो त्यामुळे आम्ही फक्त पहिला दिवस म्हणजे आळंदी ते पुणे करायचो आणि शेवटचा दिवस इथे दर्शन घ्यायला यायचो. तेव्हापासून ती भावना मनात आहे आणि मग आमचं कॉलेज संपल्यावर आम्ही सगळ्यांनी चालू केलं. आता आमचं हे 11 वर्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सुनील उमरे, IBN लोकमत, पंढरपूर. यानंतर वारीतला हा सगळा प्रवास, त्या घडामोडी जाणून घेतल्यानंतर इथेच थांबणार आहोत. जय हरी. पहा फक्त IBN लोकमत.